नमस्कार मित्रांनो, सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ बनवतोय मी पी-एम किसान. आता जसं की आता आज अ, जी तारीख आहे, आजच्या तारखेला जे नरेंद्र मोदी यांनी शपथ पण घेतलेली आहे. प्लस आणखी एक खुशखबरी अशी आहे, की पी-एम किसानचा जो 17वा हप्ता येणार आहे, तो जूनच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे शेवटच्या आठवड्यापर्यंत येऊ शकतो, अशी शक्यता आहे. आणि आणखी एक गोष्ट आहे बघा, इथं व्यवस्थित पहा मी एक न्यूजपेपरची पोस्ट वाचतोय. बऱ्याच शेतकऱ्यांनी पेपर वाचत पण असतील किंवा ज्यांनी वाचलेली नाहीये त्यांच्यासाठी व्यवस्थित ऐकून घ्या. फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ असेल. व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती कळेल. आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आहे जर तुम्हाला 17 हप्ता पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे? त्यानंतर तुमची जर नोंदणी केलेली नसेल किंवा तुम्हाला पैसेच येत नसतील तर काय करायला पाहिजे? किंवा तुमची के-वाय-सी झालेली नाहीये किंवा आधारसोबत बँक लिंक नाहीये बँक अकाउंट तर यासाठी काय केलं पाहिजे? या 3 गोष्टीची आपल्याला उत्तरं इथे भेटणार आहेत. तर पहिलं पाहूया, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी 15 जूनपर्यंत राज्यभर नोंदणी मोहीम उघडण्यात आलेली आहे. म्हणजे काय, की 15 जूनपर्यंत आपण नोंदणी करू शकतो, बरोबर? आता सगळ्यात महत्त्वाचं, ही जी नोंदणी आहे, तुम्हाला नोंदणी कशी करायची आहे? हे बघा, या मोहिमेत आता सामायिक सुविधा केंद्रांना म्हणजे काय सी सेंटर जे आहे, त्यांना सहभागी करून घेण्यात आलेले आहे. म्हणजे काय सी मार्फत तुम्ही पी किसानची नोंदणी करू शकता, बरोबर? यानंतर हे आहे कृषी संचालक विकास पाटील विस्तार व प्रशिक्षण यांनी दिलेल्या माहितीनुसार पी-एम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांना स्वयं नोंदणी तसेच ई-के-वाय-सी करावी लागते. आता ई-के-वाय-सी का करावी लागते? कारण की दरवर्षी शेतकरी हयात आहे किंवा शेतकऱ्याने जमीन विकली किंवा शेतकऱ्याची जमीन दुसऱ्याला दिली त्याने वगैरे, तर त्या गोष्टीसाठी आपल्याला काय करावं लागते? ई-के-वाय-सी करावी लागते. त्यासाठी आता काय केलं त्यांनी, की त्यासाठी गावातील सी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे आणि आधार संलग्न बँक खाते उघडण्यासाठी शेतकऱ्यांना टपाल खात्याने म्हणजे जे पोस्ट ऑफिस आहे, त्या पोस्ट ऑफिसने काय केलेलं आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक शेतकऱ्यांना खाते उघडता येईल, असं त्यांनी एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर मित्रांनो, काय करायचंय, इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं खातं उघडायचंय का? कारण की तुमचं बँक अकाउंट जे आहे, ते आधारला लिंक ऑटोमॅटिकली होऊन जाणार तिथे. आणि जर ई-के-वाय-सी करायची असेल, तर तुम्ही जवळच्या सी सेंटर, जसं की मी माथोरीमधून बोलतोय, तर तुम्ही जे सी सेंटर असेल, त्या सी सेंटर सोबत संपर्क साधायचा आहे. खेडेगावात असतील कुठे पण तुम्ही के-वाय-सी करण्यासाठी बिनधास्त महाराष्ट्रात कुठेही असाल तर मला कॉल करू शकता किंवा मला मेसेज करू शकता. माझा व्हिडिओच्या खाली नंबर वगैरे असणारच आहे. ओके. आणि तुम्हाला कमी म्हणजे जास्त अमाउंट पैसे न घेता तुम्हाला तिथं या गोष्टी करून दिल्या जातील. यानंतर आहे पी किसान योजनेसाठी गाव पातळीवर सुरू झालेल्या मोहिमेत जमिनीचा तपशील देखील अद्ययावत केला जात आहे. म्हणजे काय, की जे तलाठी असतील किंवा जे तहसीलदार असतील यांनी काय केलेलं आहे, ई-के-वाय-सी आणि आधार संलग्न करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे किंवा शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे मित्रांनो. तर ते काय करायचे तुम्हाला सी केंद्रात जाऊन ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. बरोबर? याच सोबत त्यांनी सांगितलंय, या योजनेचा 17वा हप्ता जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बरोबर? शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी केली जात आहे मात्र त्यासाठी सामायिक सुविधा केंद्रात शुल्क भरावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकरी कुटुंबाला प्रति हप्ता ₹2000 याप्रमाणे 3 हप्त्यात एका वर्षात ₹6000 अनुदान मिळेल. बरोबर? आता ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतंय, तुम्ही सी सेंटरमध्ये जाऊन के-वाय-सी करू शकता आणि तुम्हाला तिथे थोडेफार चार्जेस म्हणजे जे पैसे आहेत ते थोडेफार तुम्हाला द्यावे लागतील. बरोबर? तर या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्यात मित्रांनो. आता पी किसानचा 17वा हप्ता येतोय, तर यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे काय, की ई-के-वाय-सी करून घेतलेली तुम्ही पाहिजे, तरच तुम्हाला पुढचे पैसे येणार आहेत मित्रांनो. बरोबर? तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.